नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचा मासिक लाभ 1500 मिळवण्यासाठी ई-KYC पूर्णपणे करणे अनिवार्य झाले आहे. तर ई-KYC यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ नियमितपणे मिळेल. तसेच ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6,000 रुपये मिळणार आहेत. यामध्ये कोणत्या महिलांचा समावेश आहे, चला जाणून घेऊया. अनेक महिलांच्या ई-KYC प्रक्रियेत तांत्रिक चुका किंवा चुकीचे पर्याय निवडल्या गेल्याने लाभ रखडला आहे. अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाईन पोर्टलद्वारे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही दुरुस्ती आता ऑनलाईन पद्धतीने करता येईल. यापूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याची योजना होती, पण आता ती रद्द करण्यात आली आहे आणि ऑनलाईन प्रक्रियेवर भर देण्यात आला आहे. ज्या महिलांनी ई-KYC पूर्णपणे केले नाही किंवा त्यात त्रुटी असल्याने डिसेंबर 2025 पासून त्यांचा लाभ थांबला आहे, त्यांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ 4 महिन्यांचे हप्ते असल्यास सुमारे 6,000 प्रति महिना. 1500 गुणिले 4 म्हणजे 6,000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा होऊ शकतात. मात्र हे प्रलंबित हप्ते मिळण्यासाठी ई-KYC दुरुस्ती आवश्यक आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे ई-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे. ही मुदत डिसेंबर 2025 नंतर वाढवण्यात आली आहे. या तारखेनंतर दुरुस्तीची कोणतीही संधी मिळणार नाही आणि लाभ कायमचा थांबू शकतो. तर लवकरात लवकर अधिकृत पोर्टलवरती जाऊन ई-KYC विभागावर जा, आपली माहिती तपासा आणि चुका दुरुस्त करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे. तर लवकरात लवकर ज्यांनी ई-KYC केले नाही त्यांनी आपली ई-KYC करून घ्यावी.